पुण्यामध्ये भाजपा कोर कमिटीच्या बैठकीमध्ये वाद झालेला आहे। मोहोळ आणि भीमराव तापकीर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली आहे। एनसीपीच्या पक्षप्रवेशावरून हा वाद झालेला आहे। वारजेचे नगरसेवक दोडकेंच्या भाजपा प्रवेशावरून हा वाद झाला। भीमराव तापकीर यांचा पक्षप्रवेशाला विरोध, मात्र या बैठकीमध्ये हा वाद झालेला पाहायला मिळाला आहे। एनसीपीच्या सचिन दोडके यांच्या पक्षप्रवेशावरून हा वाद झाल्याची माहिती समोर येते। वारजेचे नगरसेवक दोडकेंच्या भाजपा प्रवेशावरून हा वाद झालेला आहे। ही बैठक आज या ठिकाणी पार पडली आहे। भाजपा कोर कमिटीच्या बैठकीमध्ये वाद झालाय। मोहोळ आणि भीमराव तापकीर यांच्यात ही शाब्दिक चकमक पाहायला मिळाली आहे। एनसीपीच्या सचिन दोडकेंच्या पक्षप्रवेशावरून हा वाद झाल्याची माहिती सध्या समोर येते। वारजेचे नगरसेवक दोडकेंच्या भाजपा प्रवेशावरून हा वाद झालाय। भीमराव तापकीर यांनी या पक्षप्रवेशाला विरोध केला होता, मात्र हा पक्षप्रवेश झाल्यानंतर आता या ठिकाणी मोहोळ आणि तापकीर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? खरं तर वारजेमध्ये सचिन दोडके जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत, माजी नगरसेवक आहेत, ते सध्या भाजपमध्ये प्रवेश करणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत। वारजे भागामध्ये त्यांचे मुरलीधर मोहोळ यांच्यासोबतचे फोटो आहेत, फ्लेक्स, ते सध्या व्हायरल झालेले आहेत। सचिन दोडके यांच्याकडून मात्र असं काही झालेलं नाही असा स्पष्टीकरण दिलेलं आहे। पण आता भाजप कोर कमिटीची एक बैठक महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पार पडली, ज्याच्यामध्ये या वारजे विभागाचे म्हणजे खडकवासला मतदारसंघाचे भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्यात आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये काही शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती समोर आलेली आहे। मुरलीधर मोहोळ यांनी या सगळ्या बातमीचं खंडन केलेलं आहे, पण आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार सचिन दोडके यांच्या पक्षप्रवेशावरून हा सगळा वाद झालेला आहे। भीमराव तापकीर यांचा सचिन दोडके यांच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध आहे, कारण भीमराव तापकीर यांच्या विरोधात 2019 आणि 2024 ला सचिन दोडके यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती आणि ते पराभूत झालेले होते। अशा सचिन दोडकेंना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये अशी एक कार्यकर्त्यांनी इच्छा घेतलेली आहे। त्याला भीमराव तापकीर यांचा सुद्धा पाठिंबा आहे आणि त्यामुळे आज ही बैठक सुरू असताना अचानकपणे सचिन दोडके यांच्या पक्षप्रवेशासंदर्भातला विषय निघाला आणि त्यावरनं हा वाद झाल्याची चर्चा आहे। मुरलीधर मोहोळ आपण पाहतोय की नुकत्याच महाराष्ट्र असोसिएशन म्हणजे कुस्ती परिषदेची एक निवडणूक, महाराष्ट्र ऑलिम्पिकची एक निवडणूक झालेली होती, ज्याच्यामध्ये सचिन दोडके यांचे काही नातेवाईक आहेत, त्यांची मोठी मदत ही मुरलीधर मोहोळ यांना झालेली होती, कारण की ते सुद्धा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेशी कार्यरत आहेत। आणि असं असताना मुरलीधर मोहोळ यांचा या सचिन दोडके यांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल आहे का अशी चर्चा आहे आणि त्या जी, अनुषंगानं ही सगळी चर्चा सुरू होत असताना हा वाद काहीसा निर्माण झाल्याची माहिती मिळालेली होती आणि त्यानंतर आता सचिन दोडके यांच्या पक्षप्रवेशाला ब्रेक मिळतो का त्यांचा पक्षप्रवेश होतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। पण जी, भाजपच्या कोर कमिटीमध्ये मात्र यावरून वाद निर्माण झालेला आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।